Okay, guys, so welcome everyone. Next lesson we are going to take, and the name of the lesson is काय झाडाचं नाव बघा, मुख्य प्राण्यांची कैफियत. मुख्य प्राणी म्हणजे कोणते प्राणी? मुख्य प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांना बोलता येत नाही. दे आर नॉट एबल टू स्पीक. दे आर नॉट एबल टू स्पीक. आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅन इज द ओनली एनिमल दॅट इज एबल टू स्पीक. ओके, अँड आफ्टर दॅट देर इज अ बर्ड नोन एज पॅरट. पॅरट सुद्धा बोलतो, बट दॅट बोलतो म्हणजे तो मिमिक्री करतो ऍक्च्युअली. आणि बाकी जे सर्व प्राणी आहेत, ऑल दी अॅनिमल्स एक्सेप्ट मॅन, दे आर डम, म्हणजे थोडक्यात मुकी आहेत ते. दे हॅव द लँग्वेज, त्यांची भाषा त्यांच्याकडे आहे, बट दॅट लँग्वेज इज नोन टू देम ओनली. त्यांना त्यांची भाषा कळते, आपल्याला कळत नाही. त्यामुळे प्राणी मुख्य आहेत, त्यांची काय कैफियत आहे, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. कैफियत म्हणजे काय, त्यांची समस्या, संकटे, तक्रार काय आहे बघूया. समस्या, संकटे किंवा तक्रार काय आहे आपण पाहूया. गेटिंग गाइस, चलो स्टार्ट करेंगे. या कुठून चालू आहे बघू द्या तुम्हाला. येस, इथून आहे बघा. यू कॅन सी गाइस, तुम्हाला दिसतंय ठिकाणी बघा. एक माणूस आहे, माणूस वनामध्ये गाई चरायला घेऊन गेला. काय करायला घेऊन गेला तो? गाई चरायला चारायला घेऊन गेला वनामध्ये, म्हणजे जंगलामध्ये. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्या जवळ येते बघा. गाय आहे, चरत आहे, आणि त्या ठिकाणी एक चिमणी आलेली आहे, ती तिच्या जवळ उडत उडत आलेली आहे. आणि माणूस नेहमीप्रमाणे काय करतो, मला माहित नाही, मोबाईल आहे की काय हातामध्ये दिसत नाहीये बघा. तर आता त्यांच्या दोघांमधलं काय बोलणं आहे गाय आणि चिमणी मधलं आपण पाहूया. चला स्टार्ट करूया. चिमणी म्हणते, चिव 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 ग, तिकडे तू कोण ग, तिकडे तू कोण ग. कोण म्हणतं? चिमणी म्हणते, चिवचिव चिव ग, तिकडे तू कोण ग. गाय म्हणते, अगं मी कपिला मावशी, काग चिव उदास दिसशी. आता हे जे बोलणं आहे ते सर्व बोलणं त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लिरिक म्हणजे पोएम वगैरे, त्याप्रमाणे आपण ऐकायला, पोएम वगैरे म्हणतात ना, तसं ते आहे. चला, तू उदास का बरं आहेस चिमणी, उदास का आहेस तू? मी कपिला मावशी आहे. कोण आहे कपिला मावशी? चिव म्हणते, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई, काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. चिमणी काय म्हणते गाईला, माझी छाती धडधडत आहे, भीती वाटत आहे. ओके, गुड. गाय म्हणते, अग अग चिवताई. काय म्हणते गाय? अग अग चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई, तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशील कासाविशी. गाय सुद्धा आपले डोळे पुसते, दोघीला रडू येतं. मोबाईलचा आवाज चिमणीला सहन होत नाही, कारण चिमणी लहान आहे. चिव म्हणते, कपिला मावशी काय ग झालं, तुझे सुद्धा डोळे का बरं पाणवले तुझे डोळे? काय म्हणते कपिला मावशी बघा, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बघ ठीक किती घासा बरोबर प्लास्टिक जाते, कुठे जातं? पोटात जाते, माझे पोट सुळच उठते, माझं पोट दुखतं, हे प्लास्टिक माझ्या पोटामध्ये जात. चिमणीला त्रास झाला मोबाईलचा, गाईला त्रास झाला प्लास्टिकचा. चिव म्हणते, काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. गाय म्हणते, चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. कुठं जायचं आता? तलावावर जायचं आहे. तलावात गेला त्यांना कोण मिळते? मासोळी मिळते. कोण मिळते त्यांना? कोण भेटतं? मासोळी. दोघी तलावाच्या काठावर जातात. आता ते आले कोण? मासोळी आली, मासा आलेला आहे, फिश. अगं कपिला, अगं चिव, नका इथले पाणी पिऊ. तुम्ही पाणी प्यायला आलात, परंतु इथलं पाणी पिऊ नका. काग मासोळी, तू तर राहतेच याच जळी, जळी म्हणजे पाण्यात, तू याच पाण्यात राहतेस, मग असं का बरं म्हणतेस तू? तू याच पाण्यात राहतेस ना, मग असं का बरं म्हणतेस तू की पाणी पिऊ नको म्हणून? मासोळी म्हणते, अगं इथले जल विषारी तगमग जीवाची, इथले जल विषारी आहे. पाणी कसं आहे? विषारी आहे, जीवाची तगमग होते. पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण. हे पाणी घाण झालेलं आहे, माणसाने याच्यामध्ये सांडपाणी सोडलेलं आहे, कारखान्याचं पाणी सोडलेलं आहे, म्हणून हे पाणी सर्व घाण झालेलं आहे. आमचा जीव तडफडून जातोय.
आता गाय म्हणते ते बघ नागोबा आले. कोण आले? नागोबा. चिव म्हणते नागोबास. अहो नागोबा, आज का बरं झाले नागोबा? तुम्ही का बरं रागवलेले आहात? नाही वारून नाही शेती, मला पकडून लाया देती. नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघडता. नागोबा काय म्हणतो की एक तर शेती नाही, वारून नाही आणि लोक मला पकडतात आणि मला दूध लाया खायला देतात. आता नाग खरंच हे खाईल का? अजिबात नाही. लोकांची एक अंधश्रद्धा आहे. अजिबात अशा प्रकारे दूध वगैरे लाया ते खात नाही, पीत नाही. गाय म्हणते माणसाला उद्देशून का मुक्या प्राण्यांना त्रास देता? बरोबर की नाही? का म्हणून मुक्या प्राण्यांना त्रास देता? का जंगलांचा करता ऱ्हास? वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. आता जंगलच राहिलं नाही तर जंगलात राहणारे वाघ कुठे येतात? मग शहरामध्ये येतात. आणि शहरात आले का मग शहरातल्या लोकांना, शहरातल्या आजूबाजू शहरामध्ये जे पाळीव प्राणी असतात त्यांना ते खातात. कधी कधी माणसाला सुद्धा खातात. सर्व प्राणी म्हणतात, काय म्हणतात एका तालासुरामध्ये? मानवा मानवा ऐक तर खरे, वंचरे आता नच तुझे सोय रे. करत राहशील जर प्रदूषित सारे, धरती माता देईल दुषणे. तडफडशील मग दुधाविना, तडफडशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण म्हणजे आठवण. तू जर असंच केलं तर तुला दूध मिळणार नाही, तुला अन्न मिळणार नाही, तुला पाणी मिळणार नाही. तुला सर्वजण त्रास देतील, दुषणे म्हणजे दोष देतील. कोणाला? मानवालाच दोष देतील. कारण मानवामुळे सर्व घडलेलं आहे. आणि नंतर आमचं स्मरण होईल, आमची आठवण येईल. आता माणूस काय म्हणतो बघा. जागृत होऊन राखशील पर्यावरण, पर्यावरण, पर्यावरण. माणूस मालिक हारमान खाली घालतो. काय म्हणतो? नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू. माणूस म्हणतो आम्ही आमचे वर्तन बदलणार, नक्कीच बदलणार आहोत. पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, आम्ही कुठले प्रदूषण करणार नाही. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार असतात. भूमी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, बरोबर. त्याचबरोबर आवाजाचं सुद्धा प्रदूषण असतं, त्याला आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो. सदा करीन वृक्षारोपण हिरवेगार वनीकरण, मी झाडे लावेल, झाडे जगवेल, वनीकरण करेल, सगळीकडे हिरवगार. कीटक पक्षी आणि जलचर सगळे सोयरे तुम्ही वंचर. बरोबर, तुम्ही सगळे आमचे सोयरे आहात, पाहुणे आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. आम्ही आमचे वर्तन नक्कीच बदलू. तुम्हाला सुद्धा आम्ही काय करू? मदत करू. तुम्हाला सुद्धा आम्ही आमच्या सोबत येस. कैफियतचा अर्थ काय होतो? तक्रार. तुम्हाला मागे सांगितलं कंप्लेंट, तक्रार. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. डोळे पाणावणे म्हणजे दुःख होणे, रडू येणे. पोटशूळ उठणे म्हणजे पोट दुखणे. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. डोळे उघडण्याचा अर्थ होतो जागरूक होणे, सावधान होते, सावधान होणे. सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक. ऱ्हास म्हणजे नष्ट होणे, दूषण देणे म्हणजे दोष देणे. स्मरण म्हणजे वाट आठवण आणि वंचर म्हणजे वनात राहणारे, जंगलात राहणारे. वन म्हणजे जंगल, फॉरेस्ट. क्वेश्चन फार सोपे आहेत, ट्राय करा. मिळेल तुम्हाला. इथे जसं पाण्यात राहणाऱ्याला आपण भूचर म्हणतो, पाण्यात राहण्याला भूचर म्हणतो, जंगलात राहण्याला वंचर म्हणतात, जमिनीवर राहतात त्याला आपण, सॉरी उलट झालं. पाण्यात राहणारे म्हणजे जलचर, जंगलात राहणारे म्हणजे वनचर, जमिनीवर राहणे म्हणजे भूचर, आणि जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणचे त्याला उभयचर म्हणतात, अँफिबियन्स. हे मिळेल तुम्हाला. शब्दांचे समाधी शब्द, किनारा, तट वगैरे वगैरे सगळे सोपे आहेत बघा प्रश्न. प्रयत्न करा, सर्व तुम्हाला उत्तर नक्की मिळतील. आता इथे बघा प्रश्न 8वा सोपा आहे. जसं सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाण्यासाठी कशाला कासावीस होत होता. आवडते पेन हरवल्याने संजय आज टिंबटिंब होता, उदास होता. पाणी टंचाई भासू लागता पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडले. रस्त्यावर पडलेला भीषण अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले. इथे काही नावं लपलेली आहेत पक्षी आणि प्राण्यांची, तुम्हाला शोधता येतील. थोडं लहान करू का? एक मिनिट, स्क्रीन थोडी लहान करतो, सगळे एका वेळेस पाहायला मिळेल. हा बरोबर. बघा जसं सिंह, इथे बघा काय दिलंय? वटवाघूळ मिळालं. इथे सिंह आहे, त्यानंतर हत्ती आहे, बगळा आहे, त्यानंतर इकडे बघा काय तुम्हाला इथे बघा लांडगा आहे, कबूतर आहे, त्यानंतर गेंडा आहे, इकडे इथे काळवीट आहे,
त्यानंतर इकडे बघा काय मला जिराफ आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला इथे कोल्हा असा आडवा पाहायला मिळेल, कोल्हा. त्यानंतर तुम्हाला उंट पाहायला मिळेल, उलट आहे उंट. त्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळेल बघा, झाले वाटते एवढे जसं पाहिजे होते. ट्राय करा, सोपे आहे ते. येस, असं काही प्राणी नाही बाळा, अडक वगैरे असं काही. हा, काही शब्द समजून घ्या. हा, दैनिक. दैनिकचा अर्थ काय होतो? दररोज 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 निघणारे, प्रकाशित होणारे, त्याला म्हणतो डेली न्यूजपेपर. साप्ताहिक म्हणजे वीकली, आठवड्यातून एकदा, वन्स इन अ वीक. ससा, हा ससा असेल इथं बघतो मी. पाक्षिक. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणार, त्याला म्हणतात काय त्याला, फोर्टनाईट. फोर्टनाईट म्हणजे 15 दिवसात एकदा तयार होणार आहे. मासिक म्हणजे तुमचं मॅगझिन. देन त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यातून एकदा, वन्स इन 3 मंथ्स. अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यातून एकदा, म्हणजे वन्स ट्वाइस इन अ इयर. आणि वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा, म्हणजे वन्स इन अ इयर. काही शब्द बघा तुम्हाला इथे, ज्याला आपण काय म्हणतो बघा, उकार वगैरे समजून घ्या. हे व्याकरण जो पार्ट आहे ना, तो मी तुम्हाला घेणारच आहे, ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. ठीक आहे, चला.